उद्योगपती देवीचा पाडा, देवेंद्र उर्फ राजाराम पाटील उद्योगपती व सुनील सकाराम म्हात्रे याचकडून विशेष सहकार्य. त्यानंतर जितेंद्र इंद्र म्हात्रे देवीचा पाडा. त्यानंतर विलास दारिस्तेकर देवीचा पाडा. त्यानंतर राम्या म्हात्रे याचकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजाला 2 कूलर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर श्री अशोक बाबूराव म्हात्रे उमेशनगर देवीचा पाडा याचकडून विशेष सहकार्य. श्री मनोज जयवंत म्हात्रे देवीचा पाडा उद्योगपती याचकडून विशेष सहकार्य. त्यानंतर श्री राजेश बाबा म्हात्रे व श्री यशवंत कांबळी उद्योगपती याचकडून विशेष सहकार्य. श्री सुशील वामन म्हात्रे व परेश वसंत भोईर उद्योगपती याचकडून विशेष सहकार्य. त्यानंतर श्री मधुकर सीताराम पाटील देवीचा पाडा, श्री शरद शांताराम भोईर देवीचा पाडा, श्री शशिकांत उर्फ लालू दशरथ पाटील देवीचा पाडा, श्री मुकेश गणेश म्हात्रे देवीचा पाडा, श्री विलास पांडू म्हात्रे देवीचा पाडा, श्री अरुण मुकुंद भोईर देवीचा पाडा. सामना सुरू होत आहे आणि पुढील जी नावं आहेत त्यांचा उल्लेख नक्कीच मयूर करेल जसं त्याला वेळ मिळेल. थँक्यू. मेगा फायनलची मॅच लुटवाई चषकातील आजच्या दिवसातील शेवटचा सामना. या चमचमत्या ट्रॉफींवरती सर्वांचं लक्ष वेधलं होतं या स्पर्धेच्या सुरुवातीस. आता मात्र शेवटचा सामना मैदानावरती. पहिलं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरती राजूचा वापर केला. पहिला चेंडू मात्र हाताळतोय. दुहेरी धावेने संघाचा अकाउंट ओपन करतोय मधुकर पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉल मधलं हे युद्ध रणसंग्राम. ओव्हर द विकेटने राजू शफल झाले तर लॉंग ऑफच्या वरून खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पॉवर प्लेचा योग्य वापर. दुसऱ्या धावेस त्वरित कॉल केला सुभाषने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफल कव्हर 2 धावांच्या मदतीने 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची ही मॅच, रंगतदार मॅच, चुरशीची ही मॅच. नारिवली संघ एका बाजूला त्यांना फाईट करतोय स्मनिका 11 संदप. राजू बॉलिंग ट्रॅकवरती मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने देखील पटकावला. स्ट्रायकिंग एंडवर मधुकर पाटील या संघाचा तारणहार. आखुटप्यात चेंडू होता अर्धा विकेटवर. इथे मात्र पिच केला होता. चेंडू मागे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक रिप्लाय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबरीने शिबू म्हात्रे यांचे वर्गमित्र आहेत आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब कुंभारकनपाडा यांना विनंती आहे या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं विनंती आहे. सुरेश म्हात्रे साहेब. निर्धाव चेंडूची सांगत होते. कमबॅक भन्नाट वेगाने फेकतोय मात्र गोलंदाज राजू. ओव्हर द विकेटने फुल लेनचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फुल टॉस चेंडू होता. कव्हर ड्राईव्हचा फटका होता. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन दिलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावरती 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना स्मनिका 11 पाटील 11 संदप संघाची. ओव्हर द विकेटने राजू. आता मात्र मधुकर स्ट्रायकिंग इनला. फ्लोअर लाईनचा चेंडू होता. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट केली. इथे मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगाने येतात चेंडूवरती, वेगाने फेकतात. एकच धावेवर समाधान. सुभाष पाटीलला इथे मात्र मानावं लागतंय. नाकारतात अखेरीस. धावसंख्या होती धावफलकावरती 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच मैदानामध्ये रंगत असताना चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 5 धावा खर्च केल्यात म्हणजे 7. एकही मोठा फटका आला नाहीये. 3 दुहेरी 1 सिंगल धाव. धावसंख्या झाली धावफलकावरती 7. मधुकर पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी. पहिल्यांदा सुभाष स्ट्रायकिंग एंडवर येतोय. ओव्हर द विकेटने राजू या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर. ओव्हर द विकेटने इथे मात्र चेंडूमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज झेल खाली. मोठा धक्का लागलाय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुभाष पाटीलचं मैदानावरती राहणं गरजेचं होतं आणि तो एकही धाव न करता बाद होतोय. 7 या धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का स्मनिका 11 संदप संघाला.
गोलंदाजी राजू. आता मात्र दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज लक्ष्मण गोरपेकर. चांगल्या संघाची बांधणी. आपण जर ड्रेस कोड पाहिला तर एक प्रोफेशनल ड्रेस कोड, नारिवली संघाचा ऑस्ट्रेलियन ड्रेस कोड. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती लक्ष्मण. स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन मधुकर. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, लेगलास करण्याचा प्रयत्न होता. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे इथे मात्र कॉल केलाय. डेड स्ट्रायकर एंडला फेकी देखील व्यवस्थित होते. राऊटची संधी, पंचांकडे अपील. पंचांनी इथे मात्र थर्ड अंपायर रेफर केला. एक धाव कंप्लीट केली. चांगला चेंडू होता लक्ष्मणचा. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेगलान्स केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट केले. त्वरित दुसऱ्या धावेचे इथे मात्र कॉल केला. दुसरी धाव घेताना नक्कीच ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित आली. यष्टीरक्षण देखील क्विक होत असताना आणि पंचांनी इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी केली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. दुसरी धाव इथे मात्र घातक ठरत असताना मैदान सोडावं लागतं बॅट्समन मधुकर पाटीलला. थँक्यू. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र प्रवीण मैदानामध्ये एंटर होतोय. नक्कीच आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला नक्कीच मेंढा देखील येतोय. त्या स्पर्धेमध्ये जो विजेतापद पटकावेल त्यासाठी मेंढा देखील आहे आदरणीय संदीप म्हात्रे आणि त्याचबरोबर विलास म्हात्रे साहेबांकडून. आणि उपविजेतापद जो संघ पटकावेल त्याच्यासाठी 5 कोंबडे श्री शनिदास पाटील साहेबांकडून. एक आकर्षक प्राइस लोटो आई चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. देवीचा पाडा 40+ क्रिकेट आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा स्पर्धेचा शेवटचा दिवस. मेगा फायनलची मॅच मैदानामध्ये रंगत असताना दुसरं षटक मैदानावरती लक्ष्मण. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. पंचांकडे अपील केली जाते. एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा त्वरित कॉल देतोय प्रवीण. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने इन डबल फिगर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना स्मनिका 11 संदर्भ संघाची संघर्ष करत असताना बॅट आणि बॉलच्या युद्धामध्ये सध्या तरी वरचढ आपल्याला पाहायला मिळते नारिवली संघाची. सुरुवात दमदार. सुभाष पाटील मधुकर पाटील बाद झाल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीत. डाव सावरावा लागेल या खेळाडूला. प्रवीण संघनायक अजूनही विनोद मैदानावरती आहे. इथे मध्ये गतीमध्ये परिवर्तन. लाईन चेक केली जाईल. पंचांकडे अपील देखील केली होती पण इथे मात्र अपील फेटाळून लावले. वाईट चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावरती 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना स्मनिका 11 संदर्भ संघाची फायटिंग टोटल इथे मात्र उभं करावं लागेल. नारिवली संघासमोर राऊंड विकेटने इथे मात्र फ्लोलाईनचा चेंडू होता. लेगलान्स करण्याचा प्रयत्न सरळ सोडून दिला. डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू. सलग दुसरा वाईट चेंडू. मेगा फायनलचं दडपण गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. लक्ष्मण गोरपेकर राऊंड विकेटने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनवर प्रवीण पाटील. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. कमबॅक. जो सापळा इथे रचला होता प्रवीणसाठी. निर्धाव चेंडूची सांगता. त्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो लक्ष्मण. चांगली गोलंदाजी नारिवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगत होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 12. राऊंड विकेटने इथे मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू. आधी शफल होत आहे प्रवीण त्यामुळे डाव्या स्टिकवर फेकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज लक्ष्मणचा पण दिशेपासून कुठेतरी भरकडत असताना किंचितच अंतर मिस करत आहे स्टिक. वाईट चेंडू हाताळलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने स्ट्रायकिंग इनवर प्रवीण. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. हुकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी. फर्स्ट थर्ड 4th अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न केला होता. दर्जेदार एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. अखेरीस झेल झालाय ड्रॉप. प्रवीण पाटीलचा इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झाली धावफलकावरती 14. मेगा फायनलच्या मॅच मध्ये अशी चित्र आपल्याला पाहायला मिळतात. झेलची संधी होती.
फर्स्ट थर्ड फोर्थ अटेम्प्ट मध्ये देखील चांगलं एफर्ट होतं क्षेत्ररक्षकाकडून. अखेरीस झेल झाला ड्रॉप. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. विनोद पाटील स्ट्रायकिंग एंडवर. संघ नायकाची भूमिका या मेगा फायनल मध्ये करावी लागेल. संघ अडचणीत आहे. डाव सावरावा लागेल. नावरिली संघ तितकाच बलाढ्य संघ आहे. कालच्या दिवसामध्ये खूप इम्प्रेस केलं या संघाने. राऊंड विकेटने लक्ष्मण पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक केली जाईल. वाईट चेंडू. या षटकात कुठेतरी लक्ष्मण गोरपेकरला या धावा रोकाव्या लागतील, कारण की गोलंदाजी चांगली होते. मोठे फटके येत नाहीये, पण वारंवार वाईट चेंडू इथं मात्र टाळावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर संघनायक विनोद. इथं मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवामध्ये आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेत असताना झेल झालाय ड्रॉप. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा त्वरित कॉल केलाय आणि थ्रो देखील उशिरा येतोय, त्यामुळे 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जातात. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता. असं वाटत होतं सीमा रेषा ओलांडतोय की काय, पण शेवटच्या मोमेंटला लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस निसळतोय. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा त्वरित विनोदने इथं मात्र कॉल केला आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या झाली धावफलकावरती या 2 धावेंच्या मदतीने 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना स्मनिका 11 संदप संघाची. संघनायक स्ट्रायकिंग एंडवर लक्ष्मण गोरपेकर. बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल केला जातोय. राऊंड द विकेटने स्ट्रायकिंग एंडवर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न अपीश घेऊन काढलेत. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक जातोय. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या डोक्यावरतून चेंडूला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर तर एका धावेच्या मदतीने 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न स्मनिका 11 संदप संघाचा. संघनायक अजूनही खेळपट्टीवर आहे. सुभाष आणि मधुकर लवकर बाद झाल्यानंतर इथून मात्र धावफलक पुढे सरसावण्याचं काम. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 18. मेगा फायनलची मॅच मैदानामध्ये रंगत असताना सलग 3 चौकारांसाठी 3000, सलग 3 षटकारांसाठी 4000, हॅट्रिकसाठी 2000 आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आयवा झेलसाठी नक्कीच प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. या लोटू आई चषकामध्ये 500 रुपयांची कॅश प्राइज नक्कीच आदरणीय संदीप म्हात्रे आणि त्याचबरोबरीने विलास म्हात्रे साहेबांकडून प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. जर झेल कॅरी केला सीमा रेषेच्या बाहेर तर 500 रुपयांचा कॅश प्राइज संधी आहे. संधीचं सोनं इथे मात्र कोण करताय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय मनोहर. मनोहरने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये इकॉनॉमिकल षटक सातत्याने इकॉनॉमिकल षटक फेकण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू आहे मनोहर. एक वेगळी शैली आहे मनोहरची. स्टार्ट आपण जर रनवे पाहिला एक वेगळी ऍक्शन आहे मनोहरची. रिलीज करताना चेंडू भरपूर सारे क्रीजचा वापर करतात. आधी स्वतःला डाऊन करतात आणि त्यानंतर स्टार्ट घेत असताना रिदम घेतात आणि व्यवस्थितरित्या क्रीजचा वापर करून चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. मनोहर बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन विनोद संघनायक. इथे मात्र लॉफ्ट केलाय. अलॉंग दी कार्पेट जातो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीस इथे मात्र त्वरित कॉल केला प्रवीणने. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील व्यवस्थित येते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होते धावफलकावर 2 धाव्यांच्या मदतीने 20 ही धावसंख्या स्मनिका 11 संदप संघाची. धावसंख्या झाली धावफलकावरती 20. मनोहर बॉलिंग ट्रॅकवरती. मनोहर भोईर स्ट्रायकिंग एंडवर संघनायक विनोद. इथून मात्र डाव सावरावा लागेल. उर्दू विकेटने इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केला. चेंडूमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलतो. एक धाव कंप्लीट. प्रवीणला इथे मात्र दुसरी धाव हवी होती. अखेरीस नाकारतात. एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावरती 21 ही धावसंख्या बॅटिंग करत असताना स्मनिका 11 संदप संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावांसाठी संघर्ष. चांगली गोलंदाजी. नारिवली संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य तो निर्णय सार्थक ठरवत असताना चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये राजूने इम्प्रेस केलं. त्यानंतर लक्ष्मणच्या षटकामध्ये वाईट धावा जरूर खर्च केल्या पण चांगली गोलंदाजी.
लिगल डिलिव्हरीजवर नक्कीच धावा खर्च केला नाही. तिसऱ्या षटकात मनोहर देखील चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र आपला एंड बदलत असताना कोण चेंज करतोय. राऊंड विकेटने इथे मात्र सुरुवात करतोय कोपरगाव एंड कडून. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण पाटील. इथून मात्र डाव सावरावा लागेल. राऊंड विकेटने मनोहर. आखूड टप्प्यात चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक बनून राहतील फक्त प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. मिळत आहेत 4 धावा. त्याचबरोबरीने देवी सपाटाचे जे ज्येष्ठ मान्यवर आहेत, ग्रामस्थ मंडळाचे कोणीही अध्यक्ष किंवा सदस्य असतील तर आपण व्यासपीठावर या. देवी सपाटातील ज्येष्ठ मान्यवर विनंती आहे. तर वळूया मैदानाकडे. इथे मात्र पंचांकडे अपील देखील केली जाते. आत्मविश्वास भरपूर आहे आणि इथे मात्र फलंदाज स्वतःच मैदान सोडत असताना प्रवीण नक्कीच इथे मात्र प्रवीण स्वतःहून मैदान सोडत असताना तिसरा धक्का लागला. बॅटिंग करत असताना स्मनिका 11 संदर्भ संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. प्रवीण बाद झाल्यानंतर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळालं प्रवीणचा संघर्ष आता मात्र समाप्त होतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळते या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. तर चला स्पीडअप करा विनंती असेल. आयोजकांची देखील सूचना येते. अजून आपल्याला बक्षीस समारंभ देखील पार पाडायचा आहे. मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित आहेत. याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली धावफलकावरती 25. गाडी गमावलेत बॅटिंग करत असताना स्मनिका 11 संदर्भ संघाने. तिसरा रमेश पाटील 5व्या क्रमांकावर येत असताना मनोहर भोईर. चांगली गोलंदाजी. इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन रमेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या संघाचा अव्वल फिनिशर पॉवर हाऊस. त्याच्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे. मनोहर बॉलिंग ट्रॅकवरती थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा आपल्याला फटका पाहायला मिळतोय. कॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो अडवण्यात. तिथे मात्र शेवटच्या मुवमेंटला स्वतःला स्ट्रेच केलं होतं पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मिळतात त्या 4 धावा. करतो स्ट्रायकिंग इनवर रमेश पाटील. चौकाराने अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र फ्लोर लाईनचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवण्यात यश देखील मित्र. रनआउटची संधी आणि अजून एक फलंदाज बाद होतोय धावचीतच्या स्वरूपात. स्मनिका 11 संदर्भ संघाला धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे 4. रमेश पाटीलची खेळी ती मात्र समाप्त होते. थँक्यू. आमच्या व्यासपीठावर आपण सन्मान देखील आपण संपन्न करणार आहोत. तर आदरणीय विलास सुकऱ्या म्हात्रे साहेबांना विनंती करतो त्यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल. तर विनंती आहे विलास सुकऱ्या म्हात्रे साहेबांना या सादरीकरण कक्षामध्ये. विलास सुकऱ्या म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान करतील आमचे मान्यवर आदरणीय हरिश्चंद्र बंडू पाटील साहेब. त्यांच्या शुभ हस्ते विलास सुकऱ्या म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर देखील आहेत विलास म्हात्रे साहेब आणि त्यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य देखील लाभलंय. त्यांचा यथोचित मान सन्मान होत असताना या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये
माईची शाल व या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक मुवमेंट देऊन सन्मान केला जातोय. तर शेवटचं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन गिरीश आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली धावफलकावरती 29. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्मनिका 11 पाटील 11 संदप संघ किती धावा इथे मात्र उभारेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील देखील केली जाते आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चांगले यष्टीरक्षण क्विक रिप्लाय. त्याचबरोबरीने आदरणीय सुशील वामन म्हात्रे साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. तो विनंती आहे सुशील वामन म्हात्रे साहेबांना, त्यांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान करणार आहोत. तर नक्कीच त्यानंतर आपण रोनक म्हात्रेला देखील इन्व्हाइट करत आहोत. रोनक म्हात्रे सेवकाची भूमिका खूप चांगली, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. तर रोनक म्हात्रे यांना विनंती आहे या व्यासपीठावरती. रोनक म्हात्रे नक्कीच वाईट चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावरती 30. संतोष बॉलिंग ट्रॅक वरती. थोडस स्पीड अप खेळा विनंती आहे. ओव्हर द विकेट संतोष. स्लॉगवरचं षटक. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. झेलची संधी. चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतःला पूर्णपणे झोपावून दिलं होतं. तर झोनमध्ये आपण सातत्याने इंटरनॅशनल लेवलला जॉन्टी रूट्स, युवराज सिंग असे दर्जेदार खेळाडू तिथे असतात. कारण की सर्कलमध्ये फिल्डिंग करण्यासाठी आपली नजर इथे मात्र तेज असणं गरजेचं आहे. कारण की क्विक ॲक्शन होत असते. जेवढ्या वेगाने चेंडू येतो त्यानंतर लगेचच आपल्याला मुवमेंट करावी लागते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूकडून. धावसंख्या झाली धावफलकावरती 31. ओव्हर द विकेटने इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. पुल केला जातो. अलॉंग दी कार्पेट जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा त्वरितच कॉल केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील व्यवस्थित येते. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होती धावफलकावरती 2 धाव्यांच्या मदतीने 33 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच. स्मनिका 11 संदप संघ फाईट करत असताना नारिवली संघाला शेवटचं षटक मैदानावरती. धावसंख्या झाली धावफलकावरती 33. इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. आकाशाला गवसणी घालणारा स्लॉगवरच्या षटकामध्ये येतोय हा षटकार. एकोणचाळीस. स्लॉगवरच्या षटकामध्ये संघनायक धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. विनोद स्ट्रायकिंग एंडवर षटकार ठोकलाय. संघनायक आहेत सुभाष आणि मधुकर. लवकर बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर इथे मात्र जबाबदारी घेतली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून खेळले तर लॉफ्ट केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू जातोय वन बाउन्स. साइड स्क्रीनला धडक मारत असताना षटकारानंतर येतोय हा सौकार. खेळपट्टीवर खेळतोय. एका बाजूने एक दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलंय आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 43. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू तर बॅट अँड बॅट मध्ये चेंडू खोदून काढलाय. शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे इथे मात्र कॉल केलाय. स्ट्राईक इथे मात्र विनोदला हवी आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करत असताना त्याचबरोबरीने देवीचा पाडा गावचे आदरणीय शंकर म्हात्रे साहेबांना विनंती आहे
व्यासपीठावर येण्याची विनंती. या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. देवी सपाडा गावचे ज्येष्ठ मान्यवर आदरणीय शंकर म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावरती 44 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्टॅकिंग एंडवर विनोद. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. थांबून घेण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. लॉंग ऑफला गॅप होती, भेदण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो डीप एक्स्ट्रा कव्हर वरून उचलून फेकी करतो. दुसऱ्या धावेस इथे मात्र कॉल केला. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या होते धावफलकावरती 46. 47 नक्कीच टार्गेट असणार आहे. त्याआधी आपण सन्मान करणार आहोत व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत. आदरणीय सुभाष बाळू पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर विनंती आहे आदरणीय सुभाष बाळू पाटील साहेबांना, आदरणीय देवी सपाडा गावचे यशस्वी उद्योजक आदरणीय मनोज म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सुभाष पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती बाळा भोईर देखील आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील जॉईन व्हा. त्यांचं देखील इथे मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष आहेत आदरणीय रामा भास्कर म्हात्रे साहेब. त्यांचा देखील व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर विनंती आहे रामा भास्कर म्हात्रे साहेबांना, त्यांचं देखील इथे मात्र आपण त्याचबरोबरीने बाळा भोईर यांचं देखील शुभ सन्मान करण्याची विनंती. बाळा भोईर साहेबांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स तिथे मात्र सज्ज आहेत. नवनाथ म्हात्रे, त्याचबरोबरीने देवीचा पाडा गावचे चिंतामणी भोईर यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. चिंतामणी उर्फ भाऊ भोईर साहेबांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर विनंती आहे प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये होते चिंतामणी भोईर साहेब. सकाळच्या सत्रापासून खूप चांगली कामगिरी, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबरीने आम्हाला ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये सर्व संघांना नाश्त्याची जी सोय आपल्याला पाहायला मिळाली, प्रकाश दादांच्या शुभ हस्ते तर संदीप उर्फ गरुड अनंत म्हात्रे साहेबांचा इथे मात्र आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल नक्कीच एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर तिथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण संदीप म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. त्याचबरोबरीने आमचे स्वयंसेवक शिबू म्हात्रे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर विनंती आहे शिबू म्हात्रे साहेबांना. त्याचबरोबरीने राम म्हात्रे जे पंचांच्या भूमिकेमध्ये देखील होते, राम म्हात्रे साहेबांना विनंती आहे या आपला देखील यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल. त्याचबरोबरीने अनिल भोईर, ते देखील पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने भरपूर सारी कामं अनिल भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अनिल भोईर उर्फ सल्लू, ते देखील पंचांच्या भूमिकेमध्ये होते. त्यांचं देखील इथे मात्र लोटोआई चषकामध्ये यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल. त्याचबरोबरीने शिबू म्हात्रे यांना देखील विनंती आहे या व्यासपीठावरती आपला देखील यथोचित मान सन्मान. त्याचबरोबरीने अनिल प्रकाश भोईर साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. तर विनंती आहे अनिल प्रकाश भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. पहिलं षटक प्रवीण लॉफ्ट केलाय, चेंडू मध्ये आहे आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र चौकाराने आघात करतोय. कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमच्यासोबत बाळू पाटील सर. थँक्यू. लोटो चषक 20-22 दमदार आयोजन अंतिम सामन्याचा आपण येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण येतोय सेकंड इनिंगच्या चौकाराने आघात करतोय. 47 धावांचं लक्ष्य, 11.75च्या सरसरी धावा कुटायच्या आहेत. आलेल्या सर्व मान्यवर राज्य खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 रॅडो देखील आपण पाहू शकता. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाला आणि कोणत्या खेळाडू ठरतात आपण येतो, कोणता गोलंदाज आणि फलंदाज ठरतोय या स्पर्धेत आपण येतो. सर्वोत्कृष्ट प्रवीण चानमॅन गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्गात लक्ष्मण पुणे ऑन साईडला चेंडू जातो. मिड विकेटला कार्पेटच्या मध्ये एसपी आहे, तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगली फेकी बघायला मिळेल. ते एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 5 धावा आपण पाहू शकता, कारण 47 धावांचं लक्ष आहे.
तर सुरेश म्हात्रे कुंभारकर पाडा साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्याला हार्दिक स्वागत आहे. लोटवाई चषक या अंतिम टप्प्यामध्ये हिम्मत म्हात्रे चिंचोडचा पाडा त्यांचं देखील व्यासपीठ. हा चेंडू ऑन साइडला, टायमिंग चांगलं होतं, क्षेत्ररक्षक तिथं आहे पण पंचांचा इशारा काय येतोय पाहायचं यावेळेला. षटकार, प्रयत्न भरपूर केले ते एसपीनी. थँक्यू डीजे मास्टर. थोडीशी संधी कमी देऊ तुम्हाला कारण मॅच देखील कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. हिम्मत म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. 11 धावा धाफलकरती. प्रवीण लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्टॅकला कैलास स्वीप केला यावेळेला, ठरून शॉट सिलेक्शन केलंय. शॉट बा आपण तर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1 धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाफलकरती आपण पाहू शकता 12 धावा. 4 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या जात आहेत. पाहिजे लोटू चषक कोणत्या संघाकडे जात आहे. स्मरणी केले संद 40+ की आपण येत आहे कौदेवी नारिवलीमध्ये. हा चेंडू लिडिंग एज आहे यावेळेला. झेल होतं का पाहायचंय. झेल ड्रॉप, ग्रीशने झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. चोडो कॅच हरो मॅच. इथे झेल सोडलाय. झेल कुणाचा सोडलाय यावेळेला. लक्ष्मण गोरपेकरचा झेल सोडलाय. प्रवीणने चांगला चेंडू फेकला होता यावेळेला. लिडिंग एज होता. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. प्रवीण लेफ्ट हँड ओव्हर उद्याकडे मारा करतोय. स्मरणी केले संद विपक्ष गौदी नारिवलीमध्ये मेगा फायनल सुरू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पायचा झेल होतं का. सुरेश पाटील येतोय, चूक करत नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. लक्ष्मण गोरपेकर बॅक टू पवेलियन. या आधीच्या चेंडूवरती झेल सुटला होता पण त्यानंतर पुन्हा एकदा झेल उडाला. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होता. नवीन फलंदाज या संघाचा संकट मोर्चा आपण होतोय. नेहमी संघाला तारणण्याची भूमिका करणारा, कमी चेंडू जास्त धावा कुटणारा राजीव काठे येतोय. पण राजीव काठे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. खरं धावफलकाती धावा लागल्या 14. खरं 47 धावांचं लक्ष असताना धावफलकाती धावा आल्या 14. येणारं समीकरण 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. 11च्या सरसरणी धावा कुटाव्या लागणार आहेत. आता संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. हळू पक्षी आपल्या घराकडे चालल्यात, सूर्य अस्ताला चालल्यात. असं शांत वातावरणामध्ये चाललेला आहे मेगा फायनलचा सामना. लोटवाई चषक कोणता संघ इथं पटकावणार, काही सन्मान देखील ते देखील आम्ही घेतोय. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सुषमा वालिपकर ताई देखील आहेत. त्याचबरोबरीने सुनीता कदम ताई देखील आहेत. सायली बागवे समाजसेविका आहेत. त्यांचं देखील इथं मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करतो आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सौभाग्यवती सरोज प्रकाश भुईर ताईंना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सुषमा वालिपकर ताईंना, त्याचबरोबर सुनीता कदम आणि सायली बागवे या समाजसेविका आहेत, त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान करण्याची विनंती करतो. विनोद गोलंदाजी मार्कवर चेंडू फ्रंट रन. चेंडूला मोठा फटका कव्हर ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. आता समीकरण बदलत आहे. 17 चेंडू 33 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट चेंडूंना दबाव निर्माण करणे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण लॉंग लेट रिजन मध्ये तैनात पाहू शकता. हा चेंडू बॅटने खेळतोय. चेंडू जातो यावेळेला गॅप मध्ये. मिडविकेटरने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय तोपर्यंत शशांक 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाफलगती आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. जगदीश पाटील आपण म्हणतो नारिवली यांचा गावचा संघ. चेंडू बॅकपट जाऊन स्क्वेअर कट करतोय. गॅप शोधलीये. चेंडू चालला यावेळेला थर्डमॅनला. प्रयत्न केले, अडवला चेंडू आणि पायाला लागून पुन्हा एकदा चेंडू थर्डमॅन सीमारेषा पार जातोय. चौकार मिळतोय तर नशिबाचा चौकार. विनोद पाटील क्षेत्ररक्षण चांगलं केलं, चेंडूला थांबवलं पण पाहायला लागला आणि चेंडू थर्डमॅन सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. चांगली सुरुवात केली जाते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. राजू आणि आपण तर कैलास ही जोडी मैदानावर आहे. राजूच्या पाठपातून चौकार आलाय. त्याचबरोबरीने विनंती करतो आदरणीय कदम भोईर साहेबांचा देखील इथं मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. विनंती आहे कदम भोईर साहेबांना. समाजसेवक आहेत,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यरत कार्यकर्ते आहेत. तर नक्कीच बाळादादा भोईर यांच्या शुभ हस्ते नक्कीच कदम भोईर साहेबांना शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. वया मॅचकडे एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता लेगबायच्या सर्व 21 धावा. विनोद पाटील एक चांगली संकल्पना लोटवाई चषकच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज रॅडो दिलं जाणार आहेत. आपण बघितले तर सुभाष पाटील यांच्या माध्यमातून हे रॅडो आम्हाला प्राप्त झाले आहेत. जितू पाटील यांचे मोठे बंधुराज आणि आपण होतोय जो संघ चॅम्पियन ठरेल त्याला मेंढा बक्षीस आणि उपविजेता ठरेल त्याला 5 कोंबडे. विनोद पण गोलंदाजी मार्क शकला कैलास. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करता प्रयत्न केला तर डॉट चेंडूची समाप्ती होते. अजूनही मॅच संपली नाहीये. चौकार गेला काही हरकत नाही पण विनोद सांगतो आता इथून चांगला खेळ करावा लागणार आहे. स्मरणिक लेवन संदर्भ संघ पायचा 7व्यांदा चॅम्पियनशिप पटकावतोय का त्यापासून रोखतोय त्याला गावदेवी नारिवली 40+ संघ. 2 बलाढ्य संघांमधील चाललेली मॅच अंतिम मॅच मेगा फायनलची मॅच. विनोद शपलून पुणे ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि आपण म्हणतो 26 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी केली. चौकार गेला तरी देखील धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बघितले तर या वेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 7च धावा दिल्यात. जबरदस्त कमबॅक. 21 धावा रमेश. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. आता समीकरण आपण इथं धावगती वाढली. 13च्या सरसरीने धाव करायच्या. तिथून मात्र हळूहळू आपण बघितलं सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनल चॅम्पियनशिप कोण पटकावणार? विनोद पाटील नारिवली की आपण येतो संदप 40+ संघ म्हणजे स्पर्निक इलेव्हन संदप 40+ संघ. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला सुभाष उर्फ SP. कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय राजू काटे आणि कैलास घोरपेकर ही जोडी मैदानात आहे. इथून मात्र कोणत्या संघाचा चांगला खेळ होतो पाहायचंय. कोणता संघ इथून मात्र चांगली बॅटिंग आणि आपण गोलंदाजी करून सामना आपल्या बाजूने झुकवतोय. सुभाष पाटील गोलंदाजी मार्कवर इथवर केलेली मेहनत या दोन्ही संघाने. पहिल्या दिवशी आपण टॉप 3 मध्ये पहिला संघ पोहोचला तो स्मरणिका इलेव्हन संदर्भ संघ. तर दुसऱ्या आपण दुसऱ्या दिवसात म्हणजे कालच्या दिवसात बघितलं तर नारिवली 40+ संघ आणि आजच्या दिवसाचा आपण बघितलं तर एक संघ देखील आला होता पण तो संघ पराभूत झाला. तो म्हणजे आपण देवीचा पाडा संघ. त्याला 3ऱ्या क्रमांकावर आता समाधान मानावं लागणार आहे. पुढे सुभाष गोलंदाजी मार्कवर गार्डन एंड कडून सायकलला राजू काठेला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला बॅटने खेळलाय. गॅप मध्ये चेंडू वेगाने चालला यावेळेला. मिडविकेटरला शशांक आला यावेळेला. जबंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. अजून येणारे आपण बोलले तर चेंडू आहेत यावेळेला आपण पाहू शकता. 11 चेंडू आणि धावा हव्यात. आपण बघितलं अशोक पाटील आम्हाला माहिती येतात 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही कारण जोपर्यंत तुम्ही शेवटची धाव कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्ही विजय होत नाही किंवा पराभूत विपक्ष संघ पराभूत होत नाहीये. सुभाष पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरदेखील मारा करतो. स्ट्रायकेनला राजू काठेला आपण पाहू शकता. डान्सिंग धावच्या माध्यमातून चेंडूला खोदून काढलाय. कार्पेटच्या चेंडू जातो. मिडविकेटला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? शशांक येतो चेंडूला उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत अवधी जातोय. 2ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता 25 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. येणारे 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. प्रत्येक चेंडूवरती आपण बोलले तर एक धाव फार महत्वाची आहे. दुहेरी धाव आपण फार महत्वाची आहे. टार्गेटकडे जाताना दिसतोय. प्रेक्षक मात्र शांत बसल्यात. प्रेक्षकांना पाहायचं आज कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतोय. लोटोय चषक कोणता संघ उचलतोय. आपण तर स्मरणिक इलेव्हन संदप की गावदेवी नारिवली 40+ संघ. 2 बलाढ्य संघांमध्ये चाललेली मेगा फायनल आणि लक्ष्य ते 47 धावांचं. आपण म्हणजे तर 46 धावा केल्या. 47 धावा करायच्यात. विनोदनी जे शेवटच्या षटकात बॅटिंग केली ना ती फार महत्वाची ठरली आहे. त्याने तब्बल धावा कुठल्या त्या शेवटच्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या आणि त्याच कुठेतरी आता संघ धावा महत्वाच्या ठरत आहेत. पुढे सुभाष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. टाकला राजू काठे डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढला. अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कार्बन कमाल कॅच. राजू काटे सारख्या आपण पहिले तर मोठा मासा गाळा लागतोय. या मॅचची गोल्डन विकेट मिळवली. काय वेगाने आले. तेवढ्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी चालेल विनोद. कारण का या आधी मला वाटतं काल देखील झेल झाले असतील पण आजच्या दिवसातील काय झेल होता विनोद. बॉडी बॅलन्स बघा किती आणि नजर बघा किती तीक्ष्ण ठेवली. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ही कॅच देखील आपण भरपूर व्हायरल होईल. अप्रतिम कॅच.
कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वगैरे जबरदस्त कॅच. कदाचित एस पीच्या हाताला देखील लागला असेल आणि मला वाटतं ज्याप्रमाणे ते हाताची मुवमेंट करतात ना, मला वाटतं चेंडू लागला आहे त्यांच्या हाताला, पण लागला. आता ती जखम मात्र विजयापेक्षा मोठी नसणार आहे. विजय मिळवायचा आहे. राजीव काठेचा फटका खूप चांगला होता. बॉलर बॅट राईब होता. जबरदस्त वापसी. हा संघ का आम्ही चॅम्पियन 6व्या पटकवले आणि आत्ताही 7व्या चॅम्पियनशिपकडे आम्ही वाटचाल करतोय. तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला राजू काठे यांचे मोठे बंधुराज संतोष काठे येतोय. अजूनही समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. हवा आपण पाहू शकता पश्चिमेकडून पूर्वेला वाहते. पुणेचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला सुभाष प्रयत्न भरपूर करतोय. यश देखील मिळालंय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक शशांक आहे तिथे. झेल ड्रॉप होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. तर झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा. येणारे 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. विनोद पाटील हळूहळू आपण लक्षाकडे वाटचाल करताना पुणेचा गोलंदाजी मार्कवर सुभाषला 2 चेंडूंना फार चांगल्या प्रकारे फेकावे लागणार आहेत. तर संतोषने आघात केला. आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला सुभाष क्षेत्रक्षामध्ये बदल करतोय. ऑन साईडला फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड इश, लॉंग ऑन क्षेत्रक्षण. सुभाष गोलंदाजी मार्कवर टाकला संतोष. हा चेंडू एष्ट्यांचा वेट. फलंदाज बाद. षटकाराचा उत्तर बघा किती चांगल्या प्रकारे दिलंय. आता येणारं समीकरण आपण पाहू शकता. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहू शकता मनोहर भोईर. चला जरा मनोहर लवकर जा. जबरदस्त मॅच बघायला मिळते प्रेक्षकांना. फायनल कशा प्रकारे होईल अशा प्रकारची इथं फायनल झाली पाहिजे. कोणी जिंको कोणी हरो, क्रिकेटचा विजय होणार आहे. सामना संपल्यानंतर ना कोणी स्टंप घ्यायचे नाहीयेत. आयोजकांच्या सूचना आहेत, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आत्ताच भगवा चषकमध्ये विनोद पाटील स्टंप कधी गेले कळालंच नाही आयोजकांना. पण 7 चेंडू धावा हव्यात आपण बोलले तर 16. हा चेंडू फार महत्वाचा आहे. सुभाषने जबरदस्त गोलंदाजी केली. 2 महत्वपूर्ण विकेट मिळाल्या. 2 बंधुराजांना बाद केलेत. राजू काठेला बाद केलं, संतोष काठेला बाद केलंय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला मनोहर. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातोय सीमा रेषेपार. मच निडेड बाउंड्री. धावा झाल्या धावफलकाधी 35. आता येणारं समीकरण 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. इथून पाहायचं आता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आपण गिरीश पाटीलकडे संघ नायकाने आपण विकल्प निवडला आणि त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला जातो. यावेळेला एस पी काहीतरी सूचना करतोय. चला जरा लवकर सामना सुरू करायचा आहे. स्पीडअप करा. चला जरा फास्ट घ्या. जबरदस्त अजून आपल्याला बघायला मिळते. लोटूआई चषक ज्या कोणी आम्हाला या मंडळाला सहकार्य त्यांना देखील मनाच्या हृदयात धन्यवाद देतोय. धन्यवाद देतो आमच्या DJ मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या आपण गुणलेखकांना. धन्यवाद देतो आमच्या लाईट टेलिकास्टला. धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण आयोजकांना आणि धन्यवाद देतो मंडप डेकोरेशनला की त्यांनी आम्हाला इथे खूप चांगलं मंडप डेकोरेशन उपलब्ध करून दिलं आहे. आणि खास करून धन्यवाद देतो आमच्या DJ मास्टरला की त्यांनी आमच्या 3 दिवस इथं आवाजाची काळजी घेतली. भारत धन्यवाद तुम्हाला. पुढे मॅचकडे घेऊन चालतोय. अंतिम आपण तर षटक आणि धावा हव्यात 12. 6-12 विनोद. आणि जबरदस्त आपण GTCचे ऑपरेटर प्रथमेश यांना देखील आम्ही खास करून धन्यवाद देऊ. गोलंदाजी मार्कवर गिरीश. ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष गोलंदाजी मार्कवर येतात. स्ट्रायकेनला कैलास. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. वेग प्रचंड होता. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. ना स्टंपचा आधीच सांगितलं आम्ही. स्टंप कोणी घेऊ नका आणि घेणार देखील नाहीयेत. 40+ खेळाडू घेतले तरी तुम्हाला इथे आणून देतील विनोद, कारण एवढे प्रामाणिक खेळाडू आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर गिरीश. राऊंड कडे मार्क करतो. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळला. यावेळेला चेंडू चालला डीप मध्ये. डीप लॉंग 50 चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला येणारे 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण तो 40+ संघटनेचा नियम आहे.
येणारे 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. विनोद पाटील जी बॅटिंग केली ना शेवटच्या टप्प्यात ती फार महत्वाची केली. गिरीश पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. कैलास कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाले. चेंडू जातो लॉंग ऑफ. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. थोडीशी फॉर्मलिंग झाली. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण बदलतं. आता येणारे आपण बघितले तर 3 चेंडू आणि धावा हव्यात. आपण बघितले तर आतापर्यंत 8 धाव्यांची गरज आहे. नित्यंत गरज आहे चौकार षटकाराची, तरच सामना खुला होईल. बघा पाण्याची मागणी केली जरा लवकर पाणी घेऊन जायचंय. 3 चेंडू 8 धावा. कोणता संघ चॅम्पियन ठरणार? लोटवाई चषकचा विजेता संघ कोणता संघ ठरणार? प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोणत्या गावात जाणार? संदप की नारिवली? नारिवली की संदप? प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पण 3 चेंडू नंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. संदपच्या पाठीराखे 12वे खेळाडू मात्र शांत बसले आहेत, कारण त्यांना माहिती आहे मॅच अजून संपली नाहीये. इथून काही होऊ शकतंय. कोणताही संघ विजय संपादन करू शकतो. नारिवली देखील जिंकू शकतो. संदप संघ देखील जिंकू शकतो. पण मैदानावर मात्र दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. संघर्षातून विजय कोणाला मिळतो पाहायचं आहे. ज्या संघाचा संघर्ष चांगला असेल ना त्याला मात्र इथून विजय मिळवता येईल. पुढे गोलंदाजी मार्कवर गिरीश. आता 3 चेंडू फार त्याला चांगले प्रकारचे फेकावे लागणार आहेत. इथून जर मॅच जिंकत असेल तर कैलास गोरपेकरला मात्र आक्रमण करावं लागणार आहे. पुणे आता गिरीश गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंडकडून लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकेलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला कैलास गोरपेकर. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. आता ती बॅटिंग त्याला बदलून आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. चेंडू यावेळेला आपण तर सोडून दिला. यावेळेला चेंडू पंच सांगतायत की हा स्वर चेंडू नाही, हा चांगला चेंडू आहे. आता येणारे 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. क्लोज इनकाउंटर षटकार चौकाराची नित्यंत गरज आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती होतो मॅच आवडली असेल तर टाय होऊन जाते. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच. इथून चौकार षटकार आला तर वापसी करू शकतोय. मोठ्या पटक्यांची नित्यंत गरज आहे. गिरीश पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. कैलास डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतो. यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे मधू खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. फलंदाज बाद. आता येणारा 1 चेंडू 7 धावेंची गरज आहे. 7 धावेंची गरज आहे. सहजासहजी हार मानत नाही दोन्ही संघ. मेहनतीची पराकाष्ठा करत आहेत. खरं क्रिकेट खेळणं आपण म्हणजे तो नेहमी म्हणतो ना, क्रिकेट खेळणे बच्चों का जिसमें पसीना निकलता अच्छा अच्छा का. आणि घाम घालतात दोन्ही संघ देखील. आता मात्र 1 चेंडू 7 धावेंची गरज आहे. षटकार मारला तरी पण नारिवली संघ जिंकणार नाही. पण एक्स्ट्रा डिलिव्हर जर इथं फेकली ना तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस होईल. सामन्यामध्ये उत्कंठा वाढेल. नवीन फलंदाज येतोय सुभाष नोन स्ट्रायकेनला. या आधीचा चेंडू जो सोडला ना तो कदाचित स्क्वेअर कट केला असता, नक्कीच चौकार मिळाला असता. पण जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, तुम्ही चुकी केली तर विपक्ष संघ त्याचा फायदा उचलेल. आणि पाहायचं आता 7व्यांदा चॅम्पियनशिप पटकावतो का पाहायचं आहे. स्मरणिक 11 संदप 40+ संघ. या संघाचे पुरस्कर्तेत वैभव पाटील. वैभव पाटील म्हटलं तर आपल्या कल्याण डोंबिवली तब्बल 12 क्रिकेट केकचे शॉप आहेत. अरुण देखील आपल्या संघाला सपोर्ट करतात. किशोर देखील 1 चेंडू 7 धावा. आणि अशा तऱ्हेने चॅम्पियनशिप पटकावतो यावेळेला स्मरणिक 11 संदप 40+ संघ. विजयी संघाचे अभिनंदन. धन्यवाद देईल नारिवली संघाला. खूप चांगला खेळ केला पण प्रयत्न मात्र थोडक्याने कमी पडले. स्टंप कोणी घ्यायचे नाहीयेत. रमेश नाही स्टंप मिळतील तुम्हाला. 7व्यांदा चॅम्पियनशिप पटकावतोय. लोटोई चषकचा आपण चॅम्पियन संघ आपल्याला मिळाला आहे. स्मरणिक 11 संदप 40+ संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच घोषित करणार आहोत. संदप संघ बघा आनंद व्यक्त करतोय. चला आपण खुर्च्या लावून घ्या. आपण लगेच बक्षीस समारंभाकडे देखील जाऊया.